guys, इधर हमारा प्रॉब्लम ये तो टूट गया है और खोदना पड़ेगा। एक एक फुट और आधा एक फुट। आज काय व्यायामाची गरज सकाळी केला आहे वर्कआउट, आज डबल आहे आणि रविवार आहे, सुट्टी आहे म्हणल्यावर 100 फुटला इथला. थोडं थोडं किंवा तिथं पाळलं तिथवर असं चप्पल काढ तिथवर आहे बघ असं फक्त ह्या इथं तुझ्या पायापर्यंत तरी नेमकं पाणी कसं निघा का त्यातलं साकीट निसाटलंय त्या काय निसाटलंय ती तू हलतंय की. हालते म्हणून तुला सांगतोय काय म्हणून त्यासाठी हितवर तुझा पाय आहे का नाही हां. ती ही एवढं ती हितवर एवढंच उकर फक्त मग कळतंय मला कळलं ती नेमकं बाबा हीच सुटून पाणी असं तिकडे केलं. निघालंय का दुसरं फुटलंय तिथं हम्म. कळतंय आपल्या खालचं साकीट निसाटलेलं असलं हम्म. आणि हो का असं कर ते खोऱ्याला लय मेहनत घ्यावी लागेल तुला नुसतं टिकावून उकरायचं आणि उचलून फेकायचं इकडे बाजूला नाही इथं वयस तुम्ही मोकळं माती करा. काढते चप्पल बाजूला ठेव चप्पल बाजूला ठेव खोऱ्यानं काय होईल तुला माती निघणारच नाही नुसतं व्हायचं हे करायचं ना हाताने उचलून ढेपण निघालं हे असं सरळ आहे का? हा अशी लाईन गेली ना म्हणून आपण त्यासाठी ते- तुझा पाय आहे तिथवरच उकार म्हणजे कळतंय मला बी कळत हम्म. आणि आपल्याला बी आणि ही हितवर म्हणजे हिथं हो की अशी सरळ खालवर ना आली हितवर असं हितवर उकारलं तरी बाद झालं तिथलं जागा मोकळा कर अगोदर हां असं हाताने उचलून टाक बघ तू खोऱ्यानं केलं की त्याला चिटाकणार आलं का त्यानं? बस मोकळं तरी करा. हां तसं मोकळं करायचं आणि हाताने उचलून फेकायचं पाणी आणलंच का नाही पिऊन आलोय. अरे पाणी लागतं काय तू नाही नाही. बरं तुला जेवढं होईल तेवढं कर हम्म. आणि तिथं खोरण टिका इथंच राहू दे. हा तुम्ही इथनच फिरून तिकडे बापाने जाणार आहे ऐका, का? आता झालं की निघालो मग ही करून उकरून तिथेच ठेवतो मग जातो. हा तुला कुठवर होतं ते पोह्यांत पाहिजे तर आपण राहिलं व्हायचं 4-5 वाजता येऊ. हा पाणी घेऊन आला असता मग नाही नाही पाणी नाही आता उकरून जातो मग. बर बर चल इथेच ठेवू ना इथं. हा तिथं ठेव काय तिथं कोण खाताय त्याला चालते. हे आमचं फादर म्हणजे पिकावर हाणताना पाय पिवर पडू नये एवढं पोह्यांत जसं हो नाही नाही तसं कळतं लक्षात हा दमान बरं आहे बघ, हातभर एवढी उंची आहे हा एवढी उंची आहे एवढी फुटभर 1.5 फूट 2 फूट. हा, एवढी उंची आहे बघ काकापर्यंत बर बर. हे आमचं फादर. ह्या माणसामुळं आयुष्यात अजून तरी आज तागायत तरी कधी कुठं म्हणजे हात पसरायची गरज पडली नाही. म्हणजे ती भिंत असते ना एकदा वॉल, ग्रेट चायना वॉल, ही मोठं मोठंशी आपल्या लाईफमधली ही वॉल आहे. म्हणजे सगळी संकटं आहेत ती इथे येऊन थांबतात, पुढे येऊनच देत नाही हा माणूस. सगळी मोठी संकटं म्हणजे बाप मासणं म्हणजे राव लय नशीब पाहिजे आणि म्हणजे नशीबवानच पाहिजे चांगला बाप असणं म्हणजे तुमचे 99% प्रॉब्लेम तिथंच तो माणूस थांबवतो. लय पॉवरफुल माणूस असतो ते आणि तो म्हणजे देवदूतच आहे आपल्यासाठी. म्हणजे शब्दात पण सांगू शकत नाही की किंवा माणसांना त्या माणसामुळे आपण किती आबाद आहे, एकदम निवांत. सांगू शकत नाही आपण शब्दात त्या माणसाचं. त्या माणसामुळे काय आयुष्याचं सोपं झालं, एवढं आयुष्य एवढं नसताना तो माणूस ज्याच्याकडे नाही त्याला माहित आहे.
ट्रॅक्टरवाल्यांची एक गाणी खतरनाक असते ते, त्यांचा नादच करायचा नाही. त्यांच्याच ट्रॅक्टरवाले त्यांच्याच वेगळ्या युनिवर्समध्ये असते ते. माय लाईफ माय रूल्स माय ट्रॅक्टर माय सॉंग्स. खतरनाक पण मस्त मोल असते ती त्यांच्याच नादात एक नंबर. जे त्याचं काम आहे, जे त्याची मेहनत आहे, जे त्याचं स्किल आहे ती आहे ते म्हणून तर एवढी शेती चालली. म्हणजे आता अवजार बैल कोण नाही कोणाकडे शक्य. तुरक गावात एवढी घरं आहे ते आमच्या गावात शेतीची, एका दोन जणाकडेच बोटा मोजणाऱ्यांच्याकडेच बैलजोड्या असतील. बाकी सगळे ट्रॅक्टरवर. आता म्हणजे ट्रॅक्टर चालवणार नसेल तर हे नांगरट कोण करणार, पेरण्या कोण करणार, पाळ्या कोण घालणार, आणि मग पेरलंच नाही तर उगावणार काय आणि खाणार काय. पैसा तर खाऊ शकत नाही कालवणाबरोबर, त्याला चपाती भाजी भाकरी लागते. पण ह्यांचं पण महत्त्व आहे आपल्या लाईफमध्ये, अर्थव्यवस्थेला पण ती चालना देतात, त्यांचं पण पोट कष्टानं भरतात. त्याच्यामुळं गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. त्यांची पण लाईफ आहे, ती त्यांची लाईफ चांगली जगतात, कष्टानं कष्ट करतात आणि खातात. त्यामुळं एक दृष्टिकोन त्यांच्याबद्दलचं एक समाजातलं निगेटिव्ह आहे. पण खरंच चांगलं काम करतात ती, आपल्याला अभिमान आहे त्यांचा. हे फुटला चेंबर इथला, चेंबर फुटल्यामुळे ते झाले पाणी जास्त चिखल झालाय. आता ती कुठं लीक आहे ती काढून ते जॉईन करायला पाहिजे. आणि हिथं पेरायचं राहिलं त्याच्यामुळं वरचं तुकडं पेरले आणि हे तुकडं पेरायचं त्याच्यामुळे राहिले. इथं लई वालाडी झाली त्याच्यामुळे आता ही जरा उन्हानं जेव्हा वाळेल तेव्हा ही पेरायचं लायकीच होईल. त्याच्यामुळे ही फॉल्ट आज काढून घेतला पाहिजे. सुट्टी आज रविवारचा, तर मला पण टाईम आहे, फादरला एकट्याला तर काही एवढं होत नाही. त्यामुळे असे कष्टाच्या कामाला आपण पाहिजे. बाकी किरकोळ कामाला मी नसतो, म्हणजे तर वजं उचलायची काम आहे, ते कष्टाचं काम आहे, तिथं मी येतो. पार्ट टाईम ही पण काम असतंय आपलं, केलं पाहिजे, आपलंच आहे. मग त्यातनं वावर आहे तर पावर आहे, त्यातला खरा प्रकार 100%. आणि आपलंच आपल्याला बांधुरं कळतात. उद्या त्यानं त्याचं बांध करायचं, त्यानं बांध करायचं, ते मॅटर होतं. त्याच्यामुळं आपल्याला आपली लोकेशन किती जमीन आहे, किती क्षेत्र आहे, इथे किती गुंठा आहे, तिथं किती गुंठा आहे, दगड कुठं रावले, ती चेंबर कुठं आहे, इथं पाईपलाईन कुठं कुठे गेली, ह्या गोष्टी कळते थोडंफार. हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. भविष्यात ह्यात लक्ष घातलं पाहिजे. थोडंफार किती नोकरीला असतात, मी पण जॉब करतो, पण ह्यात थोडं लक्ष घातलं पाहिजे. त्यांनी गावाला आहे त्यांनी ॲटलिस्ट, बाहेर आहे त्यांनी पण येऊन जाऊन लक्ष घातलं पाहिजे. कारण की ही गोष्ट जी आहे ती रास होत चालली. शेतीला एक तर जमीन भरपूर आहे, तशी भारताच्या लोकसंख्येच्या मनानं लई कमी आहे, पण शेती करण्यायोग्य जमीन लई कमी आहे. आणि त्यातनं मग जे अन्न निर्मिती होणार आहे ते हायब्रिडवर काय गेलो आपण. अन्न पुरवठाच कमी पडायला लागला, माणसं खाणारे तोंड एवढे झाले ते, आणि त्याच्यामुळे हायब्रिडायझेशन केलं आणि आपण उत्पन्न वाढवलं. पण त्यामुळे लाईफस्टाईल आपल्या शरीराला ती घातक आहे. हायब्रिड आपल्याला माहिती आहे, तरी पण आपल्याला खाण्याशिवाय पर्याय नाही. कारण की एवढं उत्पादन देशी देत नाही. देशी क्वालिटी आहे, खाण्यासारखं चांगलं आहे, पण उत्पादन देत नाही ना तेवढं. आणि त्यासाठी हायब्रिड आपण काढलं, उत्पादन मस्त वाढवलं आपण, पण ते शरीराची वाट लागली बरं त्यानं. कुठले आजार हायब्रिडसारखेच हायब्रिड आजार व्हायला लागले. त्याच्यामुळं आम्ही तरी बघा, वर तिथं बोर आहे, तिथं आहे काय पण काकड्या, कोथिंबीर, टोमॅटो, वांगी, आंब, फळाचे आंबा आहे, नारळ आहे, चिक्कू आहे, पेरू आहे, सगळं थोडं लावलेलं आहे. 5-6 प्रकारची फळं आहे ती सिजनल, केळी आहे, आणि बाकीचे जे माळवं असते किंवा जे बाकीच्या बारक्या बाहेर तिथून वाफा करून मदर लावते, तिथं गांडूळ खत तयार केलेला आहे. हे आम्ही देशी घरच्या घरी बनवून खातो. जे भाजी मला काय भाजी आवडत नाही ते, पण आयला विचारतो आपल्या रानातली आहे का, देशी आहे का, आय म्हणले नो, मी ते खातो. कारण की ती देशी एक तर लय दुर्मिळ झाले, आणि जर नशीब पण खायला मिळत असेल तर मी ते खायला सोडत नाही. कारण की सिटीमध्ये गेला तर तुम्हाला ट्रक फार्मिंग असते, मोठ्या मेगा सिटीमध्ये ट्रक फार्मिंग, तिथं जमीन, मुंबईसारख्या सिटीमध्ये जमीनच नाही ही करायला लागवड योग्य. त्यांचा सगळा बाहेरनं ट्रान्सपोर्ट नाही, तो पालेभाज्या वगैरे.
सगळे कंटेनर भरून येतात, त्याला ट्रक फार्मिंग म्हणतात. मग ही ट्रक फार्मिंग शीत म्हणजे जे मोठे मोठे कंटेनर आहे ते एकदम AC कंटेनर आहे ते, आणि बाहेरच्या साईड जिथं पिकतं जिथं लागवड वगैरे जमीन आहे एका नाईटमध्ये ती ट्रान्सफर करते 24 तासामध्ये. ती एकदम व्हेजिटेबल्स ते नाशवंत आहेत ना फळं जी त्यामुळे त्यांना लवकर पोच करायला लागते, आणि त्याच्यामुळे त्या मग केमिकलचा वापर एवढा केला जातो ती पिकवताना सुद्धा आणि ती ट्रान्सपोर्टमध्ये पण, की जोपर्यंत कस्टमरच्या हातात ती भाजी येते दिसताना एवढी सुंदर दिसते असं वाटतं की बघितल्या क्षणी अशी खायची इच्छा होती, पण सगळं केमिकल आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या भाज्या दिसायला अशा एवढ्या ॲक्टिव्ह नसतं, त्या दिसणं इथं महत्त्वाचं नाही. भाज्याचं सेम माणसंच आहे आणि तसंच आहे, भाज्या पण लय स्वच्छ दिसते. इथलं गावाकडच्या भाज्या एकदम अशा डल असतात पण खायला चांगल्या असतात, आणि तिकडं माल एकदम दिसायला एक नंबर पण सगळे केमिकल. त्याच्यामुळं ह्या गोष्टी गावाला राहून सगळंच करता येते, घरच्यांना पण बघायला येते, शेती पण बघायला येते, जॉब पण नशे पण गावाजवळच आहे. त्याच्यामुळं लाईफ असं म्हणजे एकदम मस्त चालली, फ्लोट करतो डायरेक्ट. त्याच्यामुळं भारी चाललं आहे, असंच चालत राहावं. आणि आपलं जे 100 डे सेल्फ इम्प्रूव्हमेंट चॅलेंज आहे ते तर चालूच आहे. तुम्ही काय करत असाल नसाल मला काय माहीत नाही, पण करा अशी माझी इच्छा आहे. आणि नेहमी सांगतो एक फिजिकल फिटनेसचं पॅरामीटर तरी घ्या, बाकी जाऊ द्या तेवढं तरी ऐका, तुमचाच फायदा आहे. आणि आता लागतो का आम्हाला फादर येईल थोडा, आणि तिकडे गेले पुढच्या रानात पेराय, मला अजून काय झालेलं दिसत नाही. ओके, राती अर्ध्या राती ट्रॅक्टरवर लागले गाणं, त्याच्यामुळे ते माझ्या तोंडात आलं. हे करून घेतो ह्याच्या नादात, आता हे राहतंय बाद झाला आता झाकेला